रशिया युक्रेन युद्धाला एक धोकादायक वळण मिळताना दिसतंय, तर टॅरिफला घाबरलेल्या चीननं अमेरिकेला एक विनंती केली आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीये. ट्रम्प यांनी मध्यस्थी करत युद्धावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनाही त्यात यश मिळालं नव्हतं. आता या रशिया युक्रेन युद्धाला धोकादायक वळण मिळताना दिसतंय. रविवारी रशियानं युक्रेनच्या सुमी शहरामध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलेली होती. या हल्ल्यामध्ये 21हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तसंच या हल्ल्यामध्ये निवासी भागातील शाळा, रस्ते उद्ध्वस्त झालेले आहेत. रविवारी लोक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना हा हल्ला झालेला होता. अमेरिकेच्या टॅरिफ विरोधामध्ये चीननं बंड पुकारलेलं होतं. अमेरिकेच्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी चीननं व्हिएतनामचा आधार घेतलेला होता. तसंच अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका चीननं घेतली होती. मात्र याचा विपरीत परिणाम झालेला दिसू लागलाय. शांघाई आणि ग्वांडोगासह अनेक निर्यात केंद्रांवरती आणि बंदरांवरही निर्यात मंदावलेली आहे. सोबतच अमेरिकेमधून येणारी आयातही ठप्प झाली आहे. त्यामुळे चीनमधील कारखान्यांनी उत्पादन थांबवलंय. त्यानंतर चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं अमेरिकेसमोर शरणागती पत्करली. सर्व सामानांवरती लावण्यात आलेलं रेसिप्रोकल टॅरिफ रद्द करण्यात यावं अशी विनंती चीनकडून करण्यात आलेली आहे. मात्र आम्ही कोणत्याही देशाला टॅरिफमध्ये सूट देणार नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामधल्या राज्य, देश आणि विदेशातील अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.